हे गुलाबजामुन तुम्ही बघू शकता किती मस्त छान असे झालेले आहेत। अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचे गुलाबजामुन आपल्याला मिळतात त्याच पद्धतीचे गुलाबजामुन आज मी बनवून तयार केलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट झालेले आहे आणि अगदी आतपर्यंत पाक छान असा मुरल्या गेलेला आहे। खूप जास्त लूज झालेले नाही आहे किंवा खूप जास्त कडक नाही आहे। अतिशय चविष्ट आणि सुंदर असे हे गुलाबजामुन आपले बनवून तयार झालेले आहेत। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज मी परत एकदा नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची आपली रेसिपी आहे प्रीमिक्सचे गुलाबजामुन। प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवण्यासाठी या ठिकाणी मी गोवर्धनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता हे प्रीमिक्स तुम्ही चाळून घेऊ शकता, पण चाळण्याची आवश्यकता पडत नाही। या प्रकारे हातानेच याचे गोळे मोडून घेतले तरी चालेल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी प्रीमिक्समधील सगळे गोळे हाताने मोडून घेतलेले आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी किंवा थोडं दूध टाकून छान याचा सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी पाण्याऐवजी दुधाचा वापर केलेला आहे। तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर केला तरी चालेल, पण दुधाचा वापर केल्यामुळे गुलाबजामुन छान चव येते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला थोडं दूध यामध्ये टाकत याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर पाकिटावरती असं लिहिलेलं असते की 100 ml ते 120 ml पर्यंत आपल्याला हे प्रीमिक्स मळण्यासाठी दूध किंवा पाणी वापरायचं आहे। पण गुलाबजामुनचा गोळा मळण्यासाठी या ठिकाणी मी अंदाजेच दुधाचा वापर केलेला आहे। तर गोळा या प्रकारे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान हा मळून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याच पद्धतीचा आपल्याला गोळा गुलाबजामुन बनवण्यासाठी पाहिजे। त्यानंतर आता हा गोळा आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। तोपर्यंत या ठिकाणी आपण पाक बनवून घेऊया। तर पाक बनवण्यासाठी या ठिकाणी 600 ग्रॅम साखरेमध्ये 640 ml एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर जे पाकिटावरती मेजरमेंट लिहिलेलं आहे तेच मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे। तर पाक बनवण्यासाठी आपल्याला या प्रकारे एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी कढईचा वापर केला तरी चालेल, कढईमध्ये हा पाक बनवला तरी चालेल। तर गुलाबजामुनसाठी पाक बनवत असताना आपल्याला खूप जास्त घट्ट म्हणजे 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवण्याची आवश्यकता नाही आहे। फक्त आपल्याला पाक चिकट होईपर्यंत हा पाक छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर आता हा गुलाबजामुनचा गोळा मळून साधारण 10 मिनिटे झालेले आहेत। तर आता या गोळ्यापासून आपल्याला छान असे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। तर गुलाबजामुन तयार करत असताना आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे याचे छोटे 40 एवढे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला गोळ्यापासून गुलाबजामुन तयार करत असताना हातावरती या प्रकारे घेतलेला गोळा छान असा मळून घ्यायचा आहे। त्यानंतरच याचा आपल्याला छान असा गोलाकार देऊन गुलाबजामुन तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे गोळा छान असा मळून घेतल्यामुळे तो अजिबात तेलामध्ये फुटत नाही किंवा एकसारखा गोल गरगरीत असा गुलाबजामुन आपला बनवून तयार होतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी क्रॅक फ्री किंवा अजिबात कुठेही गुलाबजामुनच्या गोळ्याला क्रॅक गेलेला नाही आहे असे आपले गुलाबजामुन छान बनवून तयार केलेले आहेत। मी या ठिकाणी मी छोट्या आकाराचे साधारण 40 ते 45 एवढे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। आता आपण साखरेचा पाक एकदा चेक करूया। तर साखरेचा पाक तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाक बनायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजमध्ये आपण यामध्ये थोडंसं केसर टाकून घेऊया। केसर अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तुम्ही केसरऐवजी यामध्ये वेलचीची पावडर सुद्धा टाकून घेऊ शकता। पाकामध्ये केसर किंवा वेलची टाकून घेतल्यामुळे पाकाला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आता केसर टाकून घेतल्यानंतर पाक आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केसर टाकल्यानंतर मी फक्त 5 मिनिट एवढंच पाक शिजवून घेतलेला आहे। तर अगदी केसर टाकल्यानंतर 5 मिनिटामध्ये केसरचा पूर्णपणे रंग पाकामध्ये उतरलेला आहे आणि हाताला थोडासा चिकट लागेपर्यंत हा पाक आता मी या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे गुलाबजामुन तळायला घ्यायचे आहेत। तर गुलाबजामुन तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, पण आपल्याला हे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे। अगदी मंद आचेवरती हे तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळे गुलाबजामुन मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत। तर गुलाबजामुन जर आपण हाय फ्लेमवर तळून घेतले तर ते वरून लालसर होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात। त्यामुळे गुलाबजामुन तळताना नेहमी आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे सगळे गुलाबजामुन छान एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन तळत असताना आपल्याला कढईमध्ये अगदी भरभरून असे गुलाबजामुन टाकून घ्यायचे नाही आहे। तेलामध्ये बसतील एवढेच आपल्याला गुलाबजामुन त्यामध्ये टाकायचे आहेत आणि गुलाबजामुन तळताना थोडीशी जागा आपल्याला कढईमध्ये मोकळी सोडायची आहे, म्हणजे गुलाबजामुन तळताना त्याचा आकार फुलून डबल होतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण गुलाबजामुन तळून घेतल्यानंतर त्याचा आकार अगदी डबल झालेला आहे। तर आता मी गुलाबजामुनची पहिली बॅच छान अशी तळून घेतलेली आहे।
या प्रकारे छान तांबूस रंगावरती आपल्याला हे गुलाबजामुन एकसारखे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजिबात गुलाबजामुन तेलामध्ये फुटलेला नाही आहे किंवा कोणत्याही गुलाबजामुनला अजिबात क्रॅक गेलेला नाही आहे। गुलाबजामुन तळून झाल्यानंतर आपल्याला त्यामधील पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे। त्यानंतरच हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तळून झाल्यानंतर हे गुलाबजामुन आपल्याला लगेचच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। नंतर आता बाकीचे राहिलेले सगळे गुलाबजामुन आपण सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे गुलाबजामुन छान एकसारखे मस्त तळल्या जात आहे आणि कुठेही गुलाबजामुनला क्रॅक जात नाही आहे किंवा कोणताही गुलाबजामुन फुटल्या गेलेला नाही आहे। गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी मी हे गुलाबजामुन साधारण अर्ध्या तासासाठी मुरत ठेवलेले होते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्ध्या तासानंतर आपले गुलाबजामुनने पाक छान असा शोषून घेतलेला आहे। तर प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवत असताना आपल्याला गुलाबजामुन मुरत ठेवण्याची जास्त वेळ आवश्यकता नाही आहे किंवा जास्त वेळ गुलाबजामुन खाण्यासाठी वाट बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। अगदी अर्ध्या तासामध्ये हे गुलाबजामुन पूर्णपणे छान असे पाकामध्ये मुरल्या जातात किंवा गुलाबजामुन छान आतपर्यंत पूर्णपणे पाक शोषून घेतात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाकामध्ये गुलाबजामुन टाकून घेतल्यानंतर त्याची साईज अगदी डबल झालेली आहे आणि किती छान असा सुंदर रंग आपल्या गुलाबजामुनला आलेला आहे। आवडत असतील तर गरमागरम हे गुलाबजामुन तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता किंवा 5 ते 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अतिशय चविष्ट असे गुलाबजामुन लागतात। एखाद्या वेळेस वेळेवर आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर या प्रकारे आपण प्रीमिक्सचे झटपट गुलाबजामुन बनवू शकतो। तर हे गुलाबजामुन तुम्ही बघू शकता किती मस्त छान सुंदर असे झालेले आहेत। तर गुलाबजामुन तुम्ही छान या प्रकारे केसरने आणि पिस्त्याने छान सजून घेऊ शकता। तर गुलाबजामुन खाण्यासाठी तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्हाला आजची माझी सुमधुर गोडाची झटपट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।